आजच्या वक्त्या आदरणीय प्राध्यापक डॉक्टर श्यामा खोंडसे पुणे यांचं बसव मंचावरती आगमन होतं आहे. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण 1-2 मिनिटं श्रद्धांजली वाहण्यासाठी उभं राहायचं आहे. त्यामध्ये सांगलीत जन्म घेतलेल्या सांगलीची कन्या स्वर्गीय लता दीदींची बहीण, सांगलीकरांची गान सरस्वती, अजरामर गायिका आशाताईंचं निधन झालं आहे. त्याचप्रमाणे आमचे लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष सुशीलरावजी हळदरे यांच्या मातोश्रींचं सुद्धा निधन झालं आहे. सविता तयारी यांच्या मातोश्री, अनुपमा मानेपुरे यांच्या सासूबाई, विजयताई वस्त्रद यांच्या सासूबाई, त्याचप्रमाणे संस्थेचे हितचिंतक सभासद यांच्यापैकी जे कोणी मयत झाले असतील त्या सर्वांनाच आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहूया. 1-2 मिनटं त्यांना श्रद्धांजलीसाठी उभं राहूया. ओम नमः शिवाय. शतक महोत्सवी श्री मुरुघराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंग सांगली आयोजित जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव सप्ताह आज या ठिकाणी सुरू होतो आहे. या सप्ताहामधील परमरहस्य ग्रंथ पारायण सकाळी आज सुरू झालेलं आहे. अजूनही कोणाला जर पारायणाला बसायचं असेल तर आपण बसू शकता. हो, 1 नंबर इमारतमध्ये होतं. त्यानंतर आज आपण बसव व्याख्यानमालेमधील पहिलं पुष्प घुमतो आहे. आजच्या वक्त्या आहेत आदरणीय प्राध्यापक डॉक्टर श्यामा खोंडसे पुणे. क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर या विषयावर ते आपले विचार मांडणार आहेत. त्यांचं बसव मंचावरती आगमन झालं आहे. त्या वक्त्यांना व बसव मंचावरील सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करून आजच्या पहिल्या पुष्पाचा उद्घाटन सोहळा संपन्न करावा. बसव व्याख्यानमालेमधील पहिल्याच वक्त्या या महिला असल्यामुळे आम्ही आज महिलांना मान देतो आहे. सर्वच कार्यक्रम महिलांच्या हस्ते संपन्न होतो आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यामध्ये श्रीमती मीनाक्षीताई मगदूम, श्री अक्कमदेवी वीरशैव महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आशाताई कोरे, उत्सव समितीच्या अध्यक्षा अनुपमाताई मानेपुरे, लिंगायत बोर्डिंगच्या संचालिका सविताताई कोरे, आजच्या वक्त्या प्राध्यापक डॉक्टर श्यामाताई खोंडसे इत्यादी सर्व मान्यवर महिलांच्या सन्मान्य अशा उपस्थितीमध्ये लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष सुशील हळदरे, सुनील कोरे, प्रसाद स्वामी, सुरेश अण्णा घेवारे, विनायकरावजी शेटे, आप्पा मनवे, सुधीर सिंहासने इत्यादी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजच्या या पहिल्या पुष्पाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होते. जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की.
यानंतर सालाबादप्रमाणेच श्री अक्कमादेवी वीरशैव महिला प्रतिष्ठानच्या सर्व महिला आजच्या या बसन व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपणासमोर शिवतांडव स्तोत्र पठण करत आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण शिवतांडव स्तोत्र पठण या ठिकाणी सुरू करावं. शंभु गिरिवर कर डमरु डिमिकि डिमिकि डिमि डिगि 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 प्रज्वलित तेजत्रय लोचन ज्वालमाल उदति आगत दस्सकि धर कुदर भय कंपित त्रिभुवन त्राहि त्राहि कर अग जग धागड़ तक तुम कड़ तक ताक दिगन धा 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 धागड़ तक तुम कड़ तक ताक दिगन धा 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 धागड़ तक तुम कड़ तक ताक दिगन धा 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 धा. मृत्युंजय वरदाता हे महादेव, नटराज राज नमो हे महादेव, काशी के विश्वनाथ हे महादेव, हर हर में है जो बसा शंभु महादेव, हर हर में है जो बसा रुद्र महादेव, हर हर में है जो बसा शिव महादेव. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलम्ब्य लम्बिताम्बुजङ्ग तुङ्गमालिका प्रमट्टमट्टमट्टमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिव शिवम्. जटाकटाह सम्भ्रम भ्रमनिलिम्प निर्जरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगत् धगत् धगज्ज्वल ललाट पाट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रदीक्षणं मम. धराधरेन्द्र नन्दिनी विलास बन्धु बन्धुरस्फुरद्दिगन्त सन्तति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापति क्वचित् दिगम्बरे मनो विनोद मे तु वस्तुनि. जटाभुजङ्ग पिङ्गल स्फुरत्फणामणि प्रभाकरं कुङ्कुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्त सिन्दूरस्फुरत्प्रवृत्तरीय मेदुरे मनो विनोदयद्भुतं विभूतभूतभर्तरी. सहस्रलोचन प्रभुत्य शेषलेखशेखर प्रसून धूलि धोरणी विभूषराग्निपीठ भुजङ्गराजमालयानिबद्धजाटशूटक श्रियै चिराय जायतां चकोरबन्धुशेखरः. ललाटचत्वरज्वलधनञ्जय सुलिङ्गमालिपीतपञ्चसायकं नमन्यलिम्बनायकं सुधामयूखलेख्यया विराजमानशेखरं महाकपालि सम्पदे शिरोजटालमस्तु नः. धरालमालपट्टिका धगत् धगत् धगज्ज्वलद्धनञ्जयामुखीकृत प्रचण्ड पञ्चसायके धराधरेन्द्र नन्दिनी कुचाग्र चित्रपत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम. करालभालपट्टिका धगत् धगत् धगज्ज्वलद्धनञ्जयामुखीकृत प्रचण्ड पञ्चसायके धराधरेन्द्र नन्दिनी कुचाग्र चित्रपत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम. मेघमण्डली निरुद्ध दुर्धर स्फुरत् कुहूनिशीतिनी तम प्रबन्ध बद्ध कन्दर निलिम्ब निर्जरीधरस्तनोतु वृत्ति सिन्धुर कलानिहान बन्धुर श्रियं जगद्दुरन्दर. प्रफुल्लनील पङ्कज प्रपञ्च कालिमा प्रभा वलम्बिकण्ठकन्दली रुचि प्रबद्धकन्दरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदान्धकच्छिदं
सर्वमङ्गला कला कदम्ब मञ्जरी रसप्रवाह माधुरी विजृम्भणा मधुरं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं महान्तकं गजान्तकान्तकं तमन्तकान्तकं भजे। मणिक्रम प्रवर्तित प्रचंड तांडव शिवः जयज्वलं प्रविक्रम भ्रमद्भुजङ्गमश्वसद्विनिर्गमद्भ्रमस्फुरत्करालभालभव्यवाट्टिमिद्दिमिद्दिमिद्वनं मृदङ्गतुङ्गमङ्गल मणिक्रम प्रवर्तित प्रचंड तांडव शिवः भुजङ्गमौटिकस्तनोश्चयो सुरद्विपक्षपक्षयो ऋणारविन्द्रचक्षुषो भजामहि महेन्द्रयो समप्रभृति कदा सदाशिवं भजाम्यहम् कलानिलिम्पनिर्झरी निकुञ्जकोटरे वसन् विमुक्तदुर्मतिः सदा शिरसमञ्जलिं वहन् विलोललोललोचनो ललामहाललग्नक शिवेति मन्त्रमुच्चरन् तदा सुखी भवाम्यहम् इमं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तवं वर्णन् स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धिमेति सन्ततं हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं विमोहनं निदेहिनां सुशङ्करस्य चिन्तनम् यानंतर समारंभातील स्वागत प्रास्ताविक लिंगायत बोर्डिंगचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री सुशीलरावजी हडदरे साहेब यांना मी विनंती करतो की आजच्या या समारंभाचं स्वागत प्रास्ताविक करावं. श्री मनी प्रणवस्वरूपी श्री जडेसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या पावन स्पर्शाने व कृपाशीर्वादाने सुरू असलेले श्री मुरुघा राजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव सप्ताहानिमित्त आज आपण व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंतत आहोत. त्यासाठी उपस्थित असलेल्या पुण्याहून आलेल्या आपल्या प्रमुख पाहुण्या
वक्ते माननीय प्राध्यापक डॉक्टर श्यामा घोणसे पुणे या आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. महिला मंडळाच्या अक्कमादेवी वीरशैव महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सो आशा कोरे वहिनी ही व्याख्यानमाला मॅडम ज्यांनी सुरू केली ते आमचे लिंगायत बोर्डिंगचे सर्वेसर्व माननीय सुधीर सिंहासने, लिंगायत बोर्डिंगचे सचिव माननीय सुनील कोरे बापू, खजिनदार विनायक शेटे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ट्रस्टी सुरेश अण्णा गेवारे, ज्येष्ठ संचालक रमेश भाऊ दडगे, उपस्थित मनवे काका, माननीय प्रसाद स्वामी, संस्थेवर नितांत प्रेम करणारे आमचे मार्गदर्शक माननीय आर के स्वामी सर, आपल्या संस्थेवर वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सहकार्य करणारे माननीय श्री नितीन देशमाने, जिल्हा कार्यवाह RSS, माननीय ईश्वर रायवणावर सर, हा पहिलं पुष्प गुंतण्या ह्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले की माननीय प्राध्यापक डॉक्टर श्यामा घोणसे मॅडम आपल्या या बोर्डिंगच्या परिसरात यावं आणि त्यांनी पहिलं व्याख्यान हे करावं यासाठी प्रयत्न केलेले माननीय शिवानंद बुटाले व उपस्थित समाजातील प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक व सर्व महिला, आज आपण मुरगा राजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे व्याख्यानमाला सुरू करतोय. गेले कित्येक वर्ष मॅडम आम्ही ही व्याख्यानमाला चालू ठेवलेली आहे. प्रतिसाद अत्यंत चांगला असतो. आज थोडासा पहिला दिवस आहे, वेळ झाला, उपस्थिती थोड्या वेळात हळूहळू वाढत जाईल. अशाच पद्धतीनं येणाऱ्या 7 दिवसात सर्व आपल्या उपस्थित आपल्या समाजातील ज्येष्ठ व्यक्तींना व सर्वांना विनंती करतो व महिलांना की आपण सर्वांनी आपल्या जवळील संबंधातील सर्वांना फोन करावेत आणि व्याख्यानमाला चालू झालेल्याची आठवण करावी व लिंगायत बोर्डिंगच्या वतीनं या 7 दिवसामध्ये जे जे कार्यक्रम होतील त्या सर्व कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा हे परत एकदा सर्वांना विनंती करतो. सांस्कृतिक विभागाचे राजू साबणे इथं उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो व पुढील कार्यक्रम सुरू व्हावा अशी विनंती करतो व थांबतो. श्री जडे सिद्धेश्वर महास्वामीजींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या अशा या भूमीमध्ये आज या बसव व्याख्यानमालेचा शुभारंभ होतो आहे असं मत अध्यक्ष सुशील हडदरे साहेब यांनी या ठिकाणी कथन केलेलं आहे. यानंतर आज ज्या आपणाला वक्त्या लावलेल्या आहेत त्यांचा एक अल्पसा परिचय आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांचा परिचय श्री अक्कमादेवी वीरशैव महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ आशाताई कोरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार सगळ्या पुढं बसलेले ऑडियन्स आणि डायसवरचे सगळे आपले पदाधिकारी. मी आपल्या आज प्रमुख पाहुण्यांचा थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर श्यामा घोणसे ह्यांचं शैक्षणिक पात्रता MB BEd PhD आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे येथील माजी विभाग प्रमुख मराठी, 16 वर्ष मराठीचे अध्यापन, वीरशैवांची मराठी हिंदी वाङ्मय एक अभ्यास पुणे विद्यापीठ 1996. त्यांची विशेष प्रबंधिका आहे वीरशैवांचा आद्य मराठी ग्रंथ षडस्थळी, मराठी वीरशैव संत कवयित्री भावंडीबाई संत नामदेव अध्यासन पुणे विद्यापीठ येथे सादर, मध्ययुगीन स्त्री जीवनांचा आविष्कार, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील संत कवयित्रींचे काव्यधारे, BCUD पुणे विद्यापीठ अंतर्गत मान्य अभ्यासक्रम, मराठी वीरशैव वाङ्मय एक अकलोन शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर, लीला गोळे यांचे संत कादंबऱ्या अबोली प्रकाशन सोलापूर, संत
कादंबरीचा मानदंड, इंद्रायणी प्रकाशन, पुणे. त्यांची काही संपादनं आहेत: शोधयात्रा, अभ्यासपर्व, ग्रंथाचे संपादन, वंचितांचे साहित्य आणि समरसता, स्त्री साहित्य आणि समरसता, भारतीय समाज, पुरुष आणि समरसता, विलबदल. उल्लेखीय शोधनिबंध म्हणजे त्यांचे संत नामदेव आणि विसोबा, गुरु शिष्य अनुबंधन, खेचरे विसोबा आणि वीरशैव संप्रदायातील अंतर्गत बंध, सांप्रदायिक जाणीवा आणि समाज परिवर्तन, अक्कमादेवी आणि स्त्री विमोचन, ऐतिहासिक उपन्यास व जनजागृतीचे में योगदान, तथागत, गौतम बुद्ध, विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समर्थ रामदासांची स्त्रीविषयक भूमिका, प्रबोधन काळातील स्त्रीलेखन, भारतीय स्त्रीवादाची आद्यजननी रंगनायकी अंधार, गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, महाराज संभाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू, महात्मा फुले, श्रीमा माटे, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारे लेखन. त्यांना विशेष पुरस्कार पण भरपूर मिळालेले आहेत. मी थोडक्यात 4 सांगते. उत्कृष्ट समीक्षा लेखन पुरस्कार अखिल भारतीय महाअनुभव साहित्य संघ नागपूरतर्फे पुरुषोत्तम नागपुरे यांच्या ग्रंथावरील समीक्षे 1994. संत वाङ्मय लेखन पुरस्कार, संत चरित्रात्मक कादंबरी एक मानदंड. आदर्श शिक्षक पुरस्कार पुणे महानगरपालिका. संत वाङ्मय लेखन पुरस्कार लीला गोळे संत यांच्या संत कादंबऱ्या. विश्वेश पुरस्कार साहित्य क्षेत्रातील कार्यासाठी विश्वेश क्रीडा युवा मंच व विश्वेश समाचार. संत वाङ्मय लेखन पुरस्कार. श्रेष्ठा पारितोषिक वीरशैवांचे मराठी हिंदी वाङ्मय एक अभ्यास. संत चोखामळा पुरस्कार. डॉक्टर चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार. भारतीय संत आणि सामाजिक समरसता. संस्कार भारती विदर्भ प्रांत. डॉक्टर कल्पना व्यवहारे स्मृती. अखिल भारतीय साहित्य परिषद नवी दिल्लीतर्फे मराठी साहित्य संवर्धन उल्लेखनीय. अन्य जबाबदाऱ्या म्हणजे ते आता सध्या अध्यक्ष समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र प्रांत. नियामक मंडळ सदस्य राज्य मराठी विकास मंडळ महाराष्ट्र राज्य. सदस्य सचिव महात्मा ज्योतिबा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन. सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन. असं हे बहुमूल्य आपल्याला व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. आता आपण त्यांच्या व्याख्यानाचा स्वाद घ्यावा हीच त्यांच्याकडून मी अपेक्षा करते. आपल्या सर्वांना या आपल्या बसव जयंती उत्सवाच्या ज्या महिला समितीच्या अध्यक्ष आहेत त्यांचं अनावधानानं नाव घ्यायचं राहून गेलं. सो अनुपमा मानेवैरी तसेच आरवी वहिनी, तर सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. तर हा कार्यक्रम खरं म्हणजे सगळा कार्यक्रम महिलाच आपल्या सगळ्या पार पाडत असतात. त्यामुळे मगाशी अनावधानानं नाव राहिल्यामुळं परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि हा कार्यक्रम सर्व महिलांनीच पार पाडायचा आहे अशी विनंती करतो आणि थांबतो. अशा ताई कोरे बहिणीने आजच्या वक्त्या डॉक्टर श्यामा घोणसेजा यांचा जो परिचय करून दिला आहे, खरोखरच पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणतात हे काय खोटं नाही आहे. आणि पुणे तिथे काय होणे हे आणखी एकदा सिद्ध होतं आहे. अशा या महान साहित्यिकांचा एक सन्मान आपण या ठिकाणी करतो आहे. त्यांचा सन्मान आमच्या लिंगायत बोर्डिंगच्या विद्यमान संचालिका सौ सविताताई आरळी वहिनी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. एक महान व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.
जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव सप्ताहातील बसव व्याख्यानमाला आणि या बसव व्याख्यानमालेमधील पहिलं पुष्प गुंफतो आहे आपण. आजच्या वक्त्या आहेत मान्य प्राध्यापक डॉक्टर श्यामा गोंडसे पुणे. यांचा आजचा विषय आहे क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर. या विषयावर ते आपले विचार मांडणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपलं व्याख्यान या ठिकाणी सुरू करावं. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. अतिशय सुंदर असं शिवतांडव स्तोत्र झालेलं आहे. भगवान शिवांचं सान्निध्य या संपूर्ण आपल्या वास्तूला लाभलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर महात्मा बसवेश्वरांच्या चरणी विनम्र असं मी अभिवादन करते. जगज्योती महात्मा बसवेश्वर आणि त्यांच्या परंपरेतले समकालीन शिवशरण शिवसंत, त्याच्या जोडीला जगद्गुरू मुरघा राजेंद्र स्वामीजी चित्रदुर्ग मठ, की ज्यांच्या प्रेरणेतून हे सगळं कार्य मोठं सुरू झालेलं आहे. आणि आजपासून आपली जी व्याख्यानमाला सुरू झालेली आहे त्या व्याख्यानमालेचं आजचं उद्घाटन व्याख्यान आहे. आणि मी असं जाहीर करते की या वर्षीची 2026ची व्याख्यानमालेचा शुभारंभ झालेला आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज जरी व्याख्यानमाला सुरू झालेली असली तरी अक्षय तृतीयेला जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती आहे. आणि विशेष म्हणजे तोच दिवस हा जगद्गुरू एकोरामाराध्य केदारपीठ यांचा लिंगोद्भव दिवस आहे. या निमित्तानं पंचाचार्य परंपरेला देखील मी मनःपूर्वक वंदन करते. सुशीलजी, आपल्या संस्थेचा आपण मला परिचय करून दिलात आणि गेली 100हून अधिक वर्ष कार्यरत असलेल्या आणि अनेक जणांनी ज्या व्यासपीठावर आपले विचार व्यक्त केलेले आहेत त्या व्यासपीठावर मला आपण बोलावलं त्याबद्दल आपलं आणि आपल्या सगळ्या व्यवस्थापन मंडळाचं मी मनःपूर्वक त्यांचा आभार मानते. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. जाणीवपूर्वक सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळ बराच झालेला आहे. दुसरं असं आहे की मला छान वाटलं की पुण्यासारख्या महानगरामध्ये सुद्धा दिवसेंदिवस व्याख्यानमालांचं प्रमाण कमी व्हायला लागलं आहे. आणि अशा वेळेला सुधीरजी सिंहासने यांनी ही जी व्याख्यानमाला सुरू केलेली आहे त्याबद्दल एका अर्थाने ज्ञानाचा दिवा तेवत ठेवणं हेच तर बसवेश्वरांच्या आणि बसवेश्वरांच्या वीरशैव लिंगायत संप्रदायाचं महत्त्वाचं कार्य आहे. ते आपण कार्य करीत आहात त्याबद्दल आपलं सगळ्यांचंच हार्दिक अभिनंदन. आणि पुढच्या सगळ्या अखंड ही व्याख्यानमाला चालू राहो याबद्दल तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण महिला खूप भाग्यवान आहोत कारण अक्कम महादेवींचा वारसा आपल्याला मिळालेला आहे. आणि आपला संप्रदाय हा असा आहे की जिथे स्त्री आणि पुरुष असे भेद आपण कधीच करत नाही. आणि ते करत नाही म्हणून किती समर्थपणे शिवतांडव स्तोत्रसुद्धा सादर होतं. त्यामुळे अक्कम महादेवी वीरशैव महिला मंडळाच्या आणि त्या भगिनींचं देखील मनःपूर्वक अभिनंदन आहे. या ठिकाणी आल्यानंतर किंवा येण्याच्या पूर्वी आपण ज्या तऱ्हेनं मोकळेपणाने बोललात त्यामुळे बोलायला हरकत नाही. परंतु श्री मुरघा राजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगच्या व्याख्यानमालेत बोलायला जायचं तर अनेक प्रश्न होते, सांगायला हरकत नाही. पण मला इथे आल्यानंतर खूप छान काय वाटलं आणि मी ते माझी भावनाही व्यक्त केली की पाठीमागे विरक्त परंपरेतील सगळे महानुभाव होते आणि समोर पंचाचार्य परंपरेतील जगद्गुरू होते. माझ्यामधल्या गेली 40 वर्ष शिक्षण क्षेत्रात असलेल्या व्यक्तीला आपण ज्या तऱ्हेनं हा तोल साधलेला आहे ना त्याचं फार कौतुक वाटतंय. कारण भविष्यामध्ये जर आपल्याला तरुण पिढी आपण घडवतोय
बदलता भारत आहे, बलवान भारत आहे. आणि मला असं वाटतं की अशा वेळेला मी वीरशैव की लिंगायत की काय या वादविवादाला अर्थ नाही, आणि तो अर्थ नाही हे तुम्ही तुमच्या कृतीतून सिद्ध केलंय. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. हा जो काही माहोल आहे, आता समोर खूप मान्यवर बसलेले आहेत, मात्र माझं घड्याळाकडे लक्ष आहे आणि त्यामुळे आपल्या सगळेच आपण माझ्या दृष्टीने बंधू आणि भगिनी या शिवगणरूपी आहात. आणि आपल्याला सांगितलं जातं की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारतो, पण आपण असं म्हणतो की तेव्हा तेव्हा जेव्हा ग्लानी येतं धर्माला तेव्हा तेव्हा आमच्याकडे म्हणजे वीरशैव लिंगायत संप्रदायाकडे केवळ एकटे भगवान अवतार घेत नाही, तर त्यांचे शिवगण हे पृथ्वीवर या सगळ्या जगद्गुरूंच्या रूपाने, शिवशरणांच्या रूपाने आणि खरं सांगायचं तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांच्या रूपाने सुद्धा इथे अवतरित होतात. मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकामध्ये जो शिवगणांचा अंश आहे, त्यामुळेच आत्ता सध्या नुसतं मतभेदाचं वातावरण नाही, बाहेर मनभेदाचं वातावरण सुद्धा आहे. आम्ही कोणीतरी वेगळे आहोत, वीरशैव वेगळे आहेत, लिंगायत वेगळे आहेत, हे इकडचे अमुक ते तिकडचे अमुक. जो प्रश्न महात्मा बसवेश्वरांनी विचारलेला होता, इव नारव इव नारव, हा कोणाचा तो कोणाचा, आज आम्ही असं म्हणतो तुम्ही कोणत्या विचारधारेचे, मी कोणत्या विचारधारेचे. आणि या सगळ्या विचारधारेमध्ये एक महत्त्वाची विचारधारा की जी तुमच्या माझ्या बापजाद्यांच्या सगळ्या कणाकणातून वाहतीये ती आहे, एकीकडे ती वीरशैव लिंगायतांची आहे, पण त्याच्या पलीकडेही आज ज्यांना आम्ही हिंदू म्हणतो त्या हिंदूंची सगळी विचारधारा तुमच्या माझ्या मनातून वाहते आहे. आणि मला असं वाटतं ती मान्य करणारे आधुनिक काळातलं तुमचं मंडळ आहे. सगळ्या मनभेदापल्ला तुम्ही आपल्यापर्यंत येऊन दिलं नाही, त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करते. आणि ही चेष्टा नाही आहे बघा, म्हणजे आपल्या सगळ्या या वातावरणाने तुमच्या ऑफिसमध्ये मी आले, हा सगळा भव्य परिसर पाहतीये, शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. समोर मला सुशीलजींनी सांगितलं की शिवमंदिराचा एका अर्थाने जीर्णोद्धार आपण करताय. ही सगळी कशाची लक्षणं आहेत? गेली 113 वर्ष जेव्हा एखादा ज्ञानयज्ञ चालू असतो, जेव्हा एखादा अखंड समाज प्रवाह चालू असतो, तेव्हा मला असं वाटतं की बाकी कितीही गदारोळ उडू देत, पण तुमच्या आणि माझ्यामधलं जे बंधुत्वाचं नातं आहे, तुमच्या आणि माझ्यामधलं एकत्वाचं जे नातं आहे, ते कोणीही विलग करू शकणार नाही. गावाकडे असं म्हणतो की पाण्यात काठी मारली तरी पाणी वेगळं होत नाही. त्यामुळे मला आपल्या मंडळाच्या इथे आल्यानंतर हे जाणवलं आहे की आम्ही वीरशैव आहोत, आम्ही लिंगायत आहोत, आम्ही स्वतंत्र धर्मवाले आहोत, आमचा आणि हिंदूंचा काही संबंध नाही, असं कुणी कितीही म्हटलं तरी मला वाटतं जोपर्यंत शिवतांडव स्तोत्राचं पठण आहे तोपर्यंत आपण सगळे त्या भारत मातेचे आणि त्या हिंदूंचेच अंश आहोत. मला आठवतं आहे स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलेलं होतं की तुम्हाला कुठला वारसा मिळाला आहे, आपल्याला फक्त बंधू भगिनींनो याच्यामुळे आपण हे करतो, पण स्वामीजींनी असं सांगितलेलं होतं की अरे मला जो वारसा मिळाला आहे ना तो एका चिरंतन परंपरेचा आहे. मी कितीही ठरवलं मी नास्तिक व्हावं, मी कितीही ठरवलं तुमच्यासारख्या कॅथोलिक ख्रिश्चनांच्या देशामध्ये वावरलो, तरी माझ्या रक्तातली प्रत्येक पेशी ही हिंदुत्वाचा जय जयकार करणारी आहे. याचं कारण आहे की तुम्ही आणि आम्ही सगळे अमृतपुत्र आहोत. सुशीलजी, मला फार छान वाटलं की गेली 113 वर्ष ही जी भूमी आहे ही अमृतपुत्र घडवण्याचं काम करते, आणि ते काम हे असंच अखंडित चालू राहावं अशी मी भगवान शिवांकडे प्रार्थना करते. आणि मी जाणीवपूर्वक सतीशजी मगदूम की जे माझ्या आणि आपल्या संस्थेच्या मधले मुख्य दुवा होते त्यांचा विशेष मी उल्लेख करते आणि माझ्या विषयाकडे वळते. माझा विषय आहे क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर.
मला माहिती आहे की जिथे शिवतांडव स्तोत्र चाललं जातं, जिथे सकाळी मी ताईंना विचारलं परमरहस्याचं पारायण चाललं जातं. आणि मी एक माझ्या अभ्यासाच्या काळामध्ये, आता माझा तो अभ्यास होऊन सुद्धा 40 वर्ष झाली, एक मी मानचित्र काढलं होतं किंवा एक काय म्हणूया आपण स्मरणचित्र रेखाटलेलं होतं. आणि ते चित्र असं होतं, आणि तुम्हाला प्रत्येकाला आवडेल की जे चित्र आहे तो बिल्वदल, बेलाचं पान आपण वाहतो, या बिल्वदलामधलं मधलं पान जे आहे, तुम्ही कितीही नाकारा, कितीही आरडाओरडा करा, पण मधलं पान हे या हिंदू परंपरेतून विकसित झालेल्या पंचाचार्य परंपरेचं आहे. दुसरं पान जे आहे ते महात्मा बसवेश्वरांचं आहे. भले त्याला आपण विरक्त म्हणतो, पण विरक्त याचा अर्थच काय की जो सगळ्या माया मोहापासून दूर असतो. अवघड आहे बघा. राजदंड पेलवत असताना 4 पैसे हातात खुळखुळायला लागले की आपल्या मुलांची भाषा बदलते, आपली भाषा बदलते, आम्ही काहीतरी अचीव केलं असं वाटायला लागतं. पण बघा, राजदंड हातामध्ये असताना आणि प्रचंड बुद्धिमत्ता असताना असं म्हटलं जातं की लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाही, पण महात्मा बसवेश्वरांचं सगळं जीवन हे वेगळं आहे. लक्ष्मी आहे त्या ठिकाणी, सरस्वती तर आहेच आहे, पण त्याच्या जोडीला दुर्गा देखील आहे. म्हणून मी तुम्हाला काही चरित्राच्या पलीकडे महात्मा बसवेश्वरांना क्रांतदर्शी का म्हणायचं हे सांगणार आहे. कारण तुमच्या आणि माझ्या रक्तातून जसं मी अमृतपुत्र म्हटलं, तसं सगळ्या वीरशैव लिंगायत मंडळींच्या रक्तातून गणाचार तत्व धावत असतं. बघा, आपण जर आता लॅबमध्ये सोय नाही आहे आपले रक्ताची विशिष्ट, म्हणजे बी पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह वगैरे येईल, पण मला खात्री आहे की सगळ्या वीरशैव आणि लिंगायत मंडळींचं जर आपण रक्ताची चाचणी केली तर तुमच्या आणि माझ्या रक्तातून एकच तत्व दिसेल, ते म्हणजे गणाचाराचं. आणि गणाचार याचा अर्थ काय आहे, साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा जेव्हा माझ्या धर्म संकटात येतो, माझ्या उपास्य देवता संकटात येतात, माझी विचारसरणी संकटात येते, त्या वेळेला महात्मा बसवेश्वर असं म्हणतात, हातात शस्त्र घेऊन लढलं पाहिजे. आता मी हातात शस्त्र घेऊन लढलं पाहिजे असं म्हणत नाही, कारण ही भारतीय लोकशाही आहे. 75 वर्ष पूर्ण झालीत, वेगळ्या तऱ्हेने आपली व्याख्यानमाला अडचणीत येईल, पण आपण हातात शस्त्र, आज आपल्या हातात कोणतं शस्त्र आहे? ते शस्त्र आहे बुद्धीचं, ते शस्त्र आहे लेखणीचं, आणि ते शस्त्र आहे वाणीचं. आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर आता मघाशी सुशीलजींचा मुलगा, तरुण मुलगा याच्यामध्ये सामील झालेला दिसला. मला कौतुक वाटलं. या मुलांच्या हातातलं शस्त्र कुठलं आहे? सोशल मीडिया. मीडियाचा वापर तुम्ही कसा करताय? आणि त्यामुळे आपण ज्या वेळेला महात्मा बसवेश्वरांच्या संदर्भामध्ये क्रांतदर्शी असा शब्द प्रयोग करतो, तेव्हा त्याला अनेक पदर आहेत. कोणता पदर आहे? पहिला पदर असा आहे की ज्याच्यामध्ये भविष्य काळात डोकावून बघण्याची शक्ती आहे, जो भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्हींची सांगड वर्तमानात घालतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्याचं काम काळाच्या पटलावर अजरामर झालेलं आहे. महात्मा बसवेश्वरांच्या संदर्भात एकूणच मध्ययुगीन संतांच्या संदर्भामध्ये आपल्याला असं दिसतं की त्यांचा जन्मकाळ आणि मृत्यूकाळ याच्याबद्दल अनेक वाद आहेत. मला नेहमी असं वाटतं वादामध्ये जाऊ नये, कारण ते कधी जन्माला आले, त्यांना किती आयुष्य मिळालं, 61 वर्षाचं मिळालं का 32 वर्षांचं मिळालं, हा खरा म्हणजे वाद घालण्याचा विषय नाही. या मिळालेल्या आयुष्याला त्यांनी कसं सार्थ केलं. आणि किमान 850-900 वर्ष जेव्हा एखादा माणूस अशा ठामपणे उभा राहतो, तेव्हा त्याला क्रांतदर्शी म्हटलं जातं. पण सुशीलजी, क्रांतदर्शी संज्ञेचं खरा अर्थ हा थोडा आणखी वेगळा आहे, आणि जो तुमच्या 113 वर्षाच्या संस्थेला कळालेला आहे. या संज्ञेचा खरा अर्थ आहे तो म्हणजे परंपरेशी आणि आधुनिकतेशी जोडून ठेवणं, एकमेकांशी जोडून ठेवणं. आणि म्हणून तुम्ही सहज बघा, महात्मा बसवेश्वरांनी काय केलं की अभिजन जे अत्यंत हुशार आहेत, जे उच्चवर्णीय आहेत, जे बुद्धिमान आहेत, असे अभिजन असतील किंवा बहुजन असतील, शिक्षित असतील किंवा अशिक्षित असतील, ज्यांचे
गावामध्ये वाडे घोडे आहेत अशी माणसं असतील की किंवा ज्यांना दुर्दैवानं गावकुसा बाहेर राहावं लागतंय अशी मंडळी असतील, स्त्री असतील, पुरुष असेल, बसवेश्वरांनी सगळ्यांना जोडून ठेवले आणि म्हणून ते जगज्योती झालेले आहे. बघा, एवढ्या मोकळ्या हवेमध्ये सुद्धा एक ज्योत तेवतीये. बाकीच्या ज्योती हे झालेल्या असतील, पण ती एक ज्योत तेवते तेव्हा तिच्याकडे लक्ष जातं. अंधार झाला तरी त्या ज्योतीकडे लक्ष जातं. आणि म्हणून बसवेश्वरांनी जो एक वेगळा प्रयोग केलेला आहे तो आहे अनुभव मंटपाचा. आता हा अनुभव मंटपाचा प्रयोग करत असताना, आता मगाशी सांगितलं की बराच वेळ झाला आहे, लोक थोडी आहेत, पण मला असं वाटतं बघा सुशीलजी, एक लक्षात ठेवा, आमच्या पुण्यामध्ये सुद्धा सध्या वसंत मालेला सुद्धा एवढी मंडळी नसतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच जिंकलेले आहात. शेवटच्या दिवशी 1000 मंडळी सोडा. माझ्या दृष्टीनं इथं बसलेला प्रत्येक माणूस, जेव्हा मी आता शीख बांधवांमध्ये मिसळते तर ते असं म्हणतात, दीदी 1 शीख 1.25 लाख से भारी आहे. मग आता आपण किती आहोत बघा, गणित करा. माझं गणित कच्चं आहे, खजिनदार तुमचे सांगतील. एवढे आपण आहोत. एवढ्या ज्योती जर पेटल्या तर मला असं वाटतं की वीरशैव लिंगायत बांधवांना घाबरण्याचं काम नाही. आणि त्यामुळे ह्या ज्योती पेटवण्याचं काम तुम्ही करताय, त्याबद्दलही महत्त्वाचं आहे. एक आहे बघा की आपल्याला आता भविष्यामध्ये ज्या वेळेला पुढे जायचंय, आधुनिक भारताची नवीन काही बांधणी चांगली चाललेली आहे. आपण कितीही कुठल्याही इथे राजकीय पक्षाशी देणं घेणं नाही, पण एक नक्की आहे, आपल्यातला प्रत्येक माणूस विचार करतोय, अरे असं काहीतरी आहे, तिकडे विश्वयुद्ध पेटण्याचा धोका असताना सुद्धा भारतामध्ये मात्र त्या होर्मुझ कालव्यातून आपल्याला गॅस मिळत होता, काय आणखी पेट्रोल मिळत होतं. बघा, हे कशाचं लक्षण आहे हो? आपण विचार केला पाहिजे. मला असं वाटतं राजकीयतेच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही एका बलवान अशा भारताकडे हळूहळू आपण वाटचाल करतोय, आम्ही अभिमानाने सांगतोय. अमेरिकेतल्या माझ्या काही मैत्रिणी मित्र असे सांगायचे, इतके वर्ष आम्ही राहत होतो, भरपूर पैसा मिळवला, पण आम्हाला अलीकडे दिसतंय, आम्ही आता ताठ मानेने सांगतोय, होय आम्ही भारतीय आहोत. मला असं वाटतं बघा, आपलं बसवेश्वर हे जगज्योती का ठरतात, ते केवळ तुमच्या माझ्यापुरते मर्यादित नाहीत, ते वीरशैव लिंगायत संप्रदायापुरते मर्यादित नाहीत, ते केवळ हिंदूंपुरते मर्यादित नाहीत, तर ते संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे जगतपुरुष आहे. आपण किती, आपल्याला आपोआपच किती सांगितलं जातं बघा. वीरशैव आणि लिंगायत म्हणत असताना तुम्हाला, मला छान वाटलं ताई की तुमचं हे सगळं शिवतांडव ऐकल्यानंतर, शिवतांडव कधी निर्माण झालं ते तुम्हाला माहिती आहे. आता थोडीशी अशी स्थिती आहे तांडव करण्याची महिलांनी सुद्धा, आणि तुम्ही ती सुरुवात केलेली आहे. मग आपल्याला भविष्यात असं सांगावं लागेल, अरे आम्ही वेगळं नाहीच आहे, कोणीतरी असतं. जसं चांगल्या एखाद्या घरात चाललं की शेजारीणी येते, तिला बरं वाटत नाही, नवीन सून आली, अजून काही आवाज येत नाही आहेत, गो काय गो सासू तुझी काय करते वगैरे, हळूच सांगितलं जातं. तसं आपल्याला हळूच सांगितलं जातं, अरे काय तुम्ही त्या घोणसे मॅडमला काय बोलवलंय, त्या वीरशैव मानतात स्वतःला. आणखी कोणीतरी काहीतरी सांगेल. मला असं वाटतं बघा, तुम्ही वीरशैव, तुमचं लिंगायत बोर्डिंग आहे, अहो वीरशैव कशाला नाव ठेवताय असंही म्हणणारे असतील. मला असं वाटतं बघा, इथे आपल्याला सांगितलं पाहिजे, अरे तुम्ही जे काही असं, जशी ते शेजारीण अशा आपल्या खास मराठीत म्हणतो ना आपण, पुण्याची मराठी तुमच्यासारखीच खास आहे, काड्या टाकणे, अशी जी मंडळी असतील त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की अहो आमच्याकडे काय असतं, वीरशैव कुळातले आम्ही सगळे आहोत. वीरशैव कुळात जन्माला आल्यानंतर जेव्हा आमचे गुरु आम्हाला इष्टलिंग दीक्षा देतात, बघा हाही आपल्याला पॅटर्न बदलायला लागणार. अलीकडे लोक स्वयंघोषित आहेत, नाही ते सांगून टाकतात, काही गरज नाही तुम्हाला, गळ्यात लिंग घालून घ्या. नाही, एक संस्कार आहे, तुमच्या माझ्यावर काही विशिष्ट संस्कार आहेत. आपण आईच्या गर्भामध्ये असताना आपले जे कोणी गुरुजी असतील, म्हणजे जे काही जंगम असतील म्हणा, आणखी कोणी असतील, ते तुमच्या आईच्या हातामध्ये 5व्या किंवा 7व्या महिन्यात तुमच्या हातात ते लिंग देतात. आई ते पोटावर बांधते, त्याची पूजा करते, आणि मग 11वी 12वी जे काही इकडे काय असेल त्यावेळेला पुन्हा एकदा पूजा केली जाते, आणि नंतर आपण इष्टलिंग दीक्षा घेतो. मला भगिनींना सांगायला आनंद वाटतोय की केवळ भारतात नाही, मी खूप बाहेरही फिरते,
आणि मग सगळे असं म्हणतात की तुम्ही कसं स्पष्ट सांगता. म्हटलं स्पष्ट सांगावं लागतच नाही. याचं कारण असं आहे की आम्हाला जगातल्या पहिल्या महिला सेनापतीचा वारसा आहे. मी महाराष्ट्रातल्या पहिल्या मुलींच्या सैनिकी शाळेची प्रमुख होते. मी हे सांगायचं आहे. आणि आम्ही अक्क नागम्माचं चित्र तयार करून घेतलं आहे. जगातली पहिली महिला सेनापती आहे अक्क नागम्मा. किती वेगळं आहे बघा. हा वारसा आहे तुमच्याकडे. आणि कशासाठी त्या लढल्या. बाकी अनुभव मंडपामध्ये झालेला विवाह हे तात्कालिक आहे. पण बघा आम्ही फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल बोलतो आणि मग काय लक्षात येतं की एखादी क्रांती मारायची असेल तर पहिला आघात केला जातो त्यांच्या साहित्यावर. आपले सगळे शिवशरण लढलेले आहेत ते वचन साहित्याच्या रक्षणासाठी. आपल्यामध्ये अशी एक आपली आई आहे की जी पतीनं इच्छेविरुद्ध स्पर्श केल्यानंतर अंगावरचे दागदागिने नाही कपडे सुद्धा काढून ती कुठे उडतडी आणि कुठे श्रीशैल्य पर्यंत आलेली आहे. चेष्टा आहे का 900 वर्षांपूर्वी. मला असं वाटतं बघा की तुमच्या प्रत्येकीमध्ये हा अंश आहे. आणि त्यामुळे तुम्ही सांगायला पाहिजेत की आमच्याकडे आम्ही वीरशैव असतो. मात्र श्री गुरु जेव्हा आम्हाला लिंग दीक्षा देतात आणि तेव्हा आम्हाला ते काय सांगतात. एक शब्दप्रयोग आहे नीट ऐका. लिंगायत्तो भव. लिंगायत्तो भव याचा अर्थ काय. आजपासून तू दीक्षा घेतल्यापासून तुझे सगळे जीवन व्यवहार, तुझं खाणं पिणं, तुझं उठणं बसणं, तुझ्या मनाच्या भावभावना या सगळ्या लिंगाला अर्पण होणार आहेत. आणि त्यामुळे बघा नाही जमलं आपल्याला वेळेत तरी देखील आपण गळ्यातल्या लिंगाला नैवेद्य दाखवतो. आपण किमान इष्टलिंगाची पूजा करतो एकदा तरी. आणि म्हणून असे ज्याचं जीवन लिंगाशी निगडीत आहे तो लिंगायत आहे. त्यामुळे तो वीरशैव आणि लिंगायत वेगळे नाहीत. हे पुन्हा एकदा गेल्या 113 वर्ष सांगणाऱ्या जगद्गुरू मुरघा राजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगमध्ये येणाऱ्यांना सांगायलाच नको. आणि मीही आता सांगणार आहे की मी हे फक्त पुस्तकात बघत होते. पण हे तुमचे जे जाताना मी हे दोन्ही फोटो काढून घेणार आहे बरं का तुमच्या इथले. फार मला आनंद झालेला आहे. कारण शेवटी काय आहे की आपण इथे काही विचार संवाद करण्यासाठी आलो आहे. आपला अनुभव मंडप आहे हा एका अर्थानं. अनुभव मंडपामध्ये सगळ्यांचंच एकमेकांशी पटायचं का हो. नाही पटायचं. किंबहुना जे म्हणतात ना आमचं पटतंय ते खोटं बोलतात. जे नवरा बायको असं नेहमी असतात नाही आमच्याकडे कधीच भांडण होत नाही. आपल्याला बायकांना माहिती असतं असं कधीच नसतं. घर म्हटल्यावर भांड्यांचा आवाज येणार. पण तो आवाज किती किती मर्यादेत त्याचा ऑर्केस्ट्रा नाही करायचा. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण हे नक्कीच पाळलं पाहिजेत. आणि मग आणखी एक मला महत्त्वाचं वाटतं की तुम्ही आत्तापर्यंत जे काही आहे 22 वर्ष वगैरे व्याख्यानमाला चालवताय. 100 वर्षाहून अधिक तुमचं हे बोर्डिंग चालू आहे. खूप तुमच्या ह्याच्यातही चढ उतार आलेले असणार. कारण एका संस्थेची मी अध्यक्ष होते म्हणून मला माहीत आहे हे सगळं सोपं नसतं. हे इथे बांधकाम काढलं आहे त्याच्यामागे तुमचे मंडळींचे किती श्रम असतील आणि किती पळावं लागतं हेही मला माहिती आहे. आणि तरीही तुम्ही जुनं आणि नव्याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करताय. मला वाटतं हा समन्वय जर साधायचा असेल तर तो आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा साधावा लागणार आहे. आणि मग बसवेश्वरांनी काय केलं. क्रांतदर्शी का आहे बघा. त्यांनी मुळामध्ये सत्याचा शोध घेतला. आपण जसं म्हणतो की आपल्या प्रत्येकाला आई बाबा आजोबा पणजोबा इथपर्यंत नावं माहिती असतात. मग आपण आणखी खोल जातो. अरे सातबाऱ्याच्या उतार्यावर खापर पणजोबांचं नाव आहे का. त्याच्या पलीकडचं कोणाचं आहे का. का बरं आपण आपल्या मुळाचा शोध घेतो. आपलं मूळ काय आहे. मला असं वाटतं क्रांतदर्शी या निमित्तानं हे थोडंसं मूळ आपल्याला शोधावं लागणार आहे. हे मूळ शोधायचा गेले 40 वर्ष मी प्रयत्न करते. आणि त्याच्यामध्ये मला 2 माणसांनी साथ दिली. एक नाव जे सांगणार आहे ते कदाचित समजा इथे कोणी स्वतंत्र धर्मवाले असतील तर त्यांनाही आश्चर्य वाटेल की मॅडमला आणि हे नाव. आणि ते आहेत आमचे कलबुर्गी सर. कलबुर्गी सरांचं एक विधान मला फार आवडले आणि हे लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नावही सांगते. कारण एक आहे इतर पुणेकरांचं माहीत नाही पण पुणेकर म्हणून आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. तर इथे एक दिसेल कलबुर्गी सरांनी अनेक वर्ष
नोंदवलं आहे त्या पुस्तकामध्ये. धीमंत सत्यशोधक नावाचं पुस्तक आहे आणि आपल्या हिरेमठ संस्थान भालकीनीच ते छापलेलं आहे. त्याच्यात म्हटलं की सर अनेक वर्ष त्यांच्या साहित्य संशोधनामध्ये वीरशैव हे नाव वापरत होते. नंतर काय झालं, पण ते नाही वापरलं असं एवढं म्हणून ते सोडून दिले. बघा, मला असं वाटतं की मी जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा सुशीलजी मला मघाशी सांगितलं की तुमच्या बोर्डिंगनी काही बसवेश्वर वचनं मोजकी असतील पण ती प्रसिद्ध केलेली आहेत आणि त्याचाही मला खूप उपयोग झालेला होता. मला असं वाटतं उपयोग व्हायचा असेल तर पुढे गेलं पाहिजे, पण ते अर्धवट सोडले. सरांनी असं म्हटलं होतं की संशोधकापेक्षा सत्य श्रेष्ठ असतं. मी आत्ता जे काही सांगते ते कुठल्याही अभिनिवेशांनी सांगत नाही. हे वाक्य मला आहे की संशोधकापेक्षा सत्य श्रेष्ठ असतं आणि खरा संशोधक हा लोकांच्या भावनेला धक्का पोचवत नाही, तर तो कशाला धक्का देतो, तो त्यांच्या भ्रमाला धक्का देतो. मला असं वाटतं शिवतांडवाच्या पार्श्वभूमीवर आपण या भ्रमाला धक्का देणं हे फार आवश्यक आहे. पूर्वग्रहरहित जे काही आपलं असेल ते थोडंसं बाजूला ठेवलं पाहिजे असं सर सांगतात. आणि ते असं म्हणतात की ज्यांना समाज पुढे न्यायचा आहे, ज्यांना काही संशोधन करायचं आहे, अशा मंडळींनी कोणाचीही भीडभाड न ठेवता सत्य तेच सांगावे. 40 वर्ष अभ्यास केल्यानंतर मला असं वाटतं, आता वय पण वाढलं आहे थोडं माझं, आता सत्य सांगायला हरकत नाही, म्हणून ते थोडंसं मी सांगते. आणि आणखी खरा आधार कोणी दिला मला, तर अर्थातच आपल्या जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी. मूळ कन्नड वचन, कन्नड किती जाणणारे आहेत इथे? जरा हात वर केला तरच मी ते कन्नड वचनं सांगणार. ठीक आहे, लोकशाहीच्या पद्धतीप्रमाणे मग जर आपण बहुजनांचं मानूया, एखादं वाक्य मी कन्नडमधलं सांगेल, तुम्हाला जर क्रॉस चेकिंग करायचं असेल तर बाकी मराठीतून सांगते. बसवेश्वरांचं गणाचाराच्या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाचं वचन आहे. बघा, आपल्याकडे प्रतिमा काय केली गेली आहे की महात्मा बसवेश्वर प्रेमभंडारी आहेत. अगदी बरोबर आहे, प्रेमभंडारी आहेतच ते असं सांगतात. त्यांचं एक सुंदर वचन आहे की पृथ्वी एवढे नवखंड पृथ्वी, ही नवखंड पृथ्वी आहे. पण या पृथ्वीवर आपण काय म्हणतो, दर 2 कोसावर भाषा बदलते, बरोबर आहे ना? बसवेश्वर असं म्हणतात की जगात तुम्ही कुठेही गेलात तरी कुठल्याही जगातल्या भाषेमध्ये 2 शब्द शाश्वत असतात. खरं म्हणजे विजय सर, मी इथूनच अभ्यासाला सुरुवात केली, तर असं कसं असेल? भाषा विज्ञानाचं एक डोक्यामध्ये भूत होतं. बसवेश्वर असं सांगतात, कोणत्या 2 शब्द शाश्वत असतात? एक म्हणजे तुमची भाषा प्रेमाची आहे का संघर्षाची. कुठेही घ्या बघा जगात 2च शब्द खरे आहेत, प्रेम की संघर्ष. मला असं वाटतं समाज पुढे न्यायचा असेल, मला नाही, बसवेश्वर असं सांगतात की समाज पुढे न्यायचा असेल तर मला प्रेमाची भाषा वापरली पाहिजे. मी माझी मतं जी काही आहेत, नाही पटलं तरी मी प्रेमाने एकमेकांना समजून सांगितलं पाहिजे. आणि बसवेश्वरांच्या संदर्भात जो मी मघाशी म्हटलं, थोडं विषयांतर झालं, पण असा समज आहे की बसवेश्वर हे अहिंसावादी आहे. एका मर्यादेपर्यंत खरं आहे, एका मर्यादेपर्यंत. पण बसवेश्वरांची काही वचनं, माझं एक क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर नावाचं पुस्तक सध्या बरंच गाजतंय असं म्हणतात, आणि त्याच्यामध्ये हे मी सिद्ध केलं आहे की कल्याण क्रांतीच्या वेळेला बसवेश्वरांची काही वचनं अशी आहेत की ती मूळच्या आपल्या वीरशैव लिंगायतांच्या गणाचार तत्वाचं पालन करणारी. एका वचनात बसवेश्वर असं म्हणतायत. आणि मला असं वाटतं हेच लक्षात ठेवून आज आपण घरी गेलं पाहिजेत. बसवेश्वर आपल्याला उद्देशून असं म्हणतात की बंधूंनो आणि भगिनींनो, आपले कार्य रणक्षेत्रावर प्रत्यक्ष लढणाऱ्या योद्ध्या इतकेच महत्त्वाचे आहे की नाही? जेव्हा प्रत्यक्ष युद्धाची परिस्थिती येते, सैन्य तर आपलं असतंच, पण आपणही धीर न सोडता जगणं, हायपर न होता. गॅसचं काय झालं आपल्याला माहिती, आता सगळं सुरळीत व्हायला लागलंय. धर्मरक्षणासाठी दृढ भक्तियुक्त अंतःकरणा इतकंच, भक्ती तर पाहिजे, भक्तीशिवाय धर्म नाही. धर्मरक्षणासाठी दृढ भक्तियुक्त अंतःकरणा इतकंच
हातातील तेजस्वी खडगही महत्त्वाचा आहे. खडग म्हणजे तलवार. तलवार आपण काही घेणार नाही. आपण काय घेऊ? मी पत्रकार असेल तर लेखणी घेईल, मी शिक्षक असेल तर मी वाणीचा वापर करेल, नवीन पिढीचा असेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे सोशल मीडियाचा वापर करेल. हातातील तेजस्वी खडगही महत्त्वाचे आहे. धर्मरक्षणासाठी मृत्यूला न भीता लढता लढता वीरगती प्राप्त झाली तर प्रत्यक्ष परमेश्वरही तुमचं कौतुक करेल. घाबरू नका. आपल्या ध्येय प्राप्तीसाठी प्राणांचे मोल द्यायची वेळ आली तरी मागे हटू नका, कारण भित्र्या आणि भेकड लोकांना देवाचा सहवास कधीच मिळत नाही. किती मी कडक उपवास केले, काही केले, उपयोग नाही. तुमचे शेवटी तुमच्या मतावर तुम्ही ठाम असलं पाहिजे. शूरवीर भक्त आणि त्या साधकांचं त्यांच्या शौर्याचं कौतुक प्रत्यक्ष कुडल संगमदेव करतात. वीरगती प्राप्त झालेल्या धर्मवीराला सन्मानाने कैलासाप्रती नेतात. त्यामुळे शिवशक्तीच्या पुत्रांनो आणि पुत्रींनो, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सिद्ध व्हा. मला असं वाटतं बघा, शेवटी आम्ही आहोत ना शिवाचे पुत्र, शक्तीची कन्या आहोत. आणि मग अशा वेळेला मी बाई आहे का मी पुरुष आहे का हे महत्त्वाचं नाही. मला धर्मयुद्ध लढायचं याचा अर्थ काय करायचा आहे? तर याचा अर्थ असा आहे की मला बसवेश्वरांचं जे कार्य आहे ते कार्य खऱ्या अर्थानं लोकांपुढे मांडावं लागणार आहे. मला माझ्या एकूण संस्कृतीचे जे असे विस्कळीत होऊ पाहणारे धागे आहेत ते धागे आपल्याला जोडावे लागणार आहेत. आणि मग बसवेश्वरांची आणखी एक पदवी महत्त्वाची आहे, महात्मा. कोणाला महात्मा म्हटलं जातो? जुन्या काळामध्ये एक महात्मा गौतम बुद्ध, मध्ययुगामध्ये बसवेश्वरांच्या काळात दोनच महात्मा, एक महात्मा चक्रधर महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक आणि दुसरे महात्मा बसवेश्वर. आपण विचार केला पाहिजे की तेव्हा काही पदव्या बिदव्या फुकट मिळत नव्हत्या किंवा स्वयंघोषित महात्मे नव्हते. आणि मग अशा वेळेला महात्मा कोणाला म्हटलं जायचं? तर सुधीरजी अभ्यास असा सांगतो की हिंदू धर्मातल्या जातीभेदाविरुद्ध जे ठामपणे उभे राहिले, ज्यांनी सक्रिय प्रयत्न केले, त्यांनाच महात्मा म्हटलं जायचं. कधीतरी वाचा, महात्मा चक्रधरांचा शेवट फार वाईट आहे. महात्मा बसवेश्वरांना सुद्धा त्या सगळ्या रणांगणामध्ये, जे अनुभव मंडपामध्ये जो विवाह झाला, त्या निमित्तानं शेवटी बसव कल्याण सोडून कुडल संगमला जावं लागलं. त्यामुळे मला असं वाटतं की जो केवळ आपल्या संप्रदायाचा नाही तर विश्वाच्या कल्याणाचा विचार करतो, इथल्या शाश्वत तत्वाचा जो विचार करतो, त्यालाच महात्मा म्हटलं जातं. आता बघा, बसवेश्वरांच्या चरित्राकडे पाहिल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की किती वाईट स्थिती आहे हो तेव्हा. मुळामध्ये सगळं जगणं हे धर्माच्या माध्यमामध्ये, धर्माच्या धर्मकेंद्रस्थानी आहे. जगणं, उठणं, बसणं. पण बघा हा धर्म कसा आहे? गंमत अशी असते की कधी कधी घरातली भांडणं, फॅमिली कोर्टाशी संबंधित थोडी मी आहे, येतात आमच्याकडे केसेस आणि लक्षात येतं की अरे धर्मासारखी त्यांची स्थिती झाली. धर्माचं मुख्य काम काय आहे? घरातल्या गृहिणीचं मुख्य काम काय असतं? संसार सावरला पाहिजे. पण मुलीची आई जास्त प्रोत्साहन देते आणि मुलाची आई जास्त त्रास देते, अशी चित्र दिसतात. तसं मध्ययुगात दिसतंय. धर्म जो आहे तो धर्माचा मूळ अर्थ काय आहे? धर्मो धारयती प्रजा. जो प्रजेला धारण करतो त्याला धर्म म्हणायचं. आणि इथे मात्र धर्माचा अर्थ विसरला गेला आहे. पुजारी पोटार्थी बनलेले आहेत, पंडित शाब्दिक चर्चेमध्ये दंग झालेले आहेत, धनदांडगे सत्तेच्या मस्तीत आहेत. आणि तुमच्या माझ्यासारखी जी सामान्य लोक आहेत ती आज जशी कधी कधी भांबावतो ना आपण, तशी भांबावलेली आहेत. कळत नाही नेमकं काय चाललंय. आणि तळागाळातल्या लोकांची आणि स्त्रियांच्या स्थितीबद्दल बोलायलाच नको. आणि कर्नाटकाचं वर्णन असं केलं आहे की कर्नाटकात गावकुसाबाहेरच्या लोकांना संबोळी संबोळी असं ओरडत गावाला यावं लागायचं. आणि त्यामुळे तिथे आपल्याला असं दिसेल की त्यांच्या
त्यांना होलेय असं कन्नडमध्ये शब्द आहे. होलेय याचा अर्थ ज्याचा वेटाळ होतो अशी वस्तू किंवा व्यक्ती. मराठीत ज्याला आपण अस्पृश्य असं एकेकाळी म्हणायचो. आता बघा, ज्यांच्या सावलीचा विटाळ होतो अशा लोकांच्या काळात 850-900 वर्षांपूर्वी जेवण घेतल्यानंतर काय झालं असेल, काय झालं असेल हे बसवेश्वर लिहितात. कारण बसवेश्वर नुसते समाजसुधारक नाहीत, नुसते धर्मचिंतक नाहीत, तर ते कवी देखील आहे. अतिशय संवेदनाक्षम कवी आहेत. आता मुद्दामून काय झालं असेल हे वाचून दाखवते. आणि प्रत्यक्षात आपण आज काय करतो, आपण असं म्हणतो की बसवेश्वरांनी सांगणार आहे की वेदांनाचं काय नाक कापलं, वेदांचं मुंडकं उडवा असं म्हटले. कन्नड वचनांचा अनुवाद केल्यानंतर काय दिसलं मला ते सांगते. बसवेश्वर असं लिहितात की मी या अशा होलेयाच्या घरी जेवल्यावर काय झालं. खूप सुंदर आहे. कन्नड वचनातला पहिली ओळ सांगते क्रॉस चेकिंगसाठी. वेद नडन डुगित्तू शास्त्र व गली केलक्के सारी तिदय्या. मराठी अनुवाद आहे की मी जेव्हा त्याच्या घरी जेवलो ना, मातंग चेन्नई याच्या घरी, तेव्हा काय झालं, वेद थरथर कापू लागले, शास्त्रे सारी बाजूला झाली, तर्काला तर्क करणे जमले नाही, त्याने मौन धारण केले, आगमांनी देखील मागे सरकून तेथून पळ काढला, कारण आमच्या कुडल संगम देवाने मातंग चेन्नई याच्या घरी प्रसाद भक्षण केला. आता हे स्वाभाविक आहे ना असं घडणं. आता बघा, बसवेश्वरांनी काय केलं हे नुसतं सांगितलं का, तुम्ही मी म्हटलं असं असं घडलं, पण ते बसवेश्वर आहेत. कारण परिस्थिती नुसती सांगून चालत नाही, ती परिस्थिती बदलण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा लागतो. आज आपण जेव्हा बसवेश्वरांच्या व्याख्यानाच्या निमित्तानं मनोमनाशी प्रार्थना केली पाहिजे. मी नुसतं सांगणार नाही, मी परिस्थिती बदलण्यासाठी काय करू शकतो. बसवेश्वरांना मगच त्यांना क्रांतदर्शी म्हटलं जातं, तुम्हाला मला म्हटलं जात नाही. बसवेश्वरांनी काय केलं की असं जेव्हा घडतं तेव्हा 2 तऱ्हेच्या प्रतिक्रिया शहाणी माणसं देतात. एक तर ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना आपल्या बरोबरीचं स्थान दिलं पाहिजे, ज्याला आपण सामाजिक समरसता म्हणतो. आणि बसवेश्वरांचं एक वचन असं आहे, त्याचा 2 मिनिटामध्ये असं सांगते की ते म्हणतात की खरंच तुम्हाला एखाद्या अस्पृश्याला जर विप्र ब्राह्मण बनवायचं असेल तर काय केलं पाहिजे. ते असं सांगतात की त्याला तुम्ही सगळे ब्राह्मणांनी एकत्र या, त्याला नंदीमुखाच्या इथे घेऊन जा आणि त्याचं काय म्हणजे मुंडन म्हणजे ते काय शेंडी वगैरे ठेवणं आहे ते ठेवा आणि त्याच्या कानामध्ये गायत्री मंत्राचा उपदेश करा. हे ताकद कोणातच नव्हती. बसवेश्वरांनी काय केलं, सगळ्या तळागाळातल्या लोकांना एकत्र केलं. नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय ज्याचा आपण मगाशी गजर केला, हा महामंत्र सगळ्यांसाठी खुला केला आणि अनुभव मंडपाच्या रूपाने आपल्या घराला महामने बनवलं. मोठा समुदाय, सगळे लोक आपलं सुखदुःख घेऊन बसवेश्वरांकडे येत होते. आणि म्हणजे बसवेश्वरांनी बघा तात्विक काथ्याकूट नाही केला, परस्परांवर दुसऱ्यांवर दोषारोप नाही केला. आणि असं केल्यानंतर सुद्धा जे ऐकत नाही, आपण प्रत्यक्ष कृती केलं. आता कसं आहे, तुमच्या मंडळाने तुमचं बोर्डिंग जर 113 वर्ष ही कृती करत असेल तर तुम्ही ठामपणे इतरांना सांगू शकता. बसवेश्वर असंच म्हणतात की जे आम्हाला विरोध करतात, मला माफ करा बंधूंनो, पण बसवेश्वर अतिशय कठोर बोलत आहेत. मला वाटतं आता कठोर बोलणंसुद्धा आपल्याला कळालं पाहिजे, म्हणून मी जो शब्द वापरणार आहे त्याच्याबद्दल मी आधीच माफी मागते. कारण मध्ययुगामध्ये काही शब्द जातीनिष्ठ होते आणि उघड होते. बसवेश्वर असं म्हणतात की मी जेवलो ना, अरे तुम्हाला काय अडचण आली आहे, एवढं म्हणून नाही थांबले ते असं म्हणतात. बघा, एखादा उकळतं तेल कानात घालावं तसे त्यांचे शब्द आहेत. वेश्येची आसक्ती असणारे तिच्या भडव्यांचे उष्ठे खातात, मांसाहाराची आसक्ती असणारे कुत्र्याचे उच्छिष्ट खातात, पण लिंगाची आसक्ती असणाऱ्या जंगमांचा प्रसाद घेणाऱ्यांना हसतात लोक. कारण बसवेश्वरांनी आपल्याला माहीत आहे उरी पेदैयासारखा जे त्या काळातला जो अस्पृश्य मानला गेला
त्याला आपल्या कंधार मठाचा अधिपती बनवलं, शिवाचार्य बनवले. त्यामुळे एका अर्थाने त्यांनी त्या सगळ्यांना जन्माचा दर्जा दिला आहे. आणि अशा लोकांना माझा कुडल संगमदेव नक्कीच कुंभीपाक नरकात ठेवेल. मात्र बघा, नुसतं तुम्ही आरडाओरडा करून चालत नाही, लोकांचा निषेध केला पाहिजे. पण बसवेश्वर मूळचे मातृहृदयी काही त्यांचे वचन आहेत ना, ते वाचताना आपल्या डोळ्यातूनही पाणी येतं. ते असं म्हणतात की अरे बाबांनो, एक लक्षात ठेवा, तुमच्या शेजारी अस्पृश्य आला म्हणून घरं बदलू नका. काय करा, अस्पृश्य सन्मार्गी असेल तर. कारण आपण काय म्हणतो वीरशैव लिंगायत, सदाचार वे. सगळं जे आहे ते सदाचार महत्त्वाचं आहे आपल्या 5 पंचाचारामधला. अस्पृश्य सन्मार्गी असेल तर त्याच्या शेजारी राहिलेले श्रेयस्कर हो. आणि आमच्या कुडल संगमदेवाच्या वाड्यामध्ये मादर चेन्नईच सन्मार्गी आहे, म्हणून मी त्याच्या घरी जेवलो. म्हणजे बघा की एकीकडे काय झालं की सदाचार हा महत्त्वाचा आहे, मला क्रांती करायची, पण जे जे जुनं आहे, जे जे चांगलं आहे ते काही जाळून पोळून नाही टाकायचं. चांगल्याचं मला रक्षण करायचं, त्याचा आधार घेत मला बदल करायचे. आणि मग त्यांनी जी जातीनिष्ठ नव्हे तर कर्मनिष्ठ अशा अस्पृश्यांची व्याख्या केलेली. ते असं म्हणतात, हत्या करणाराच मातंग. पैशासाठी किंवा अन्य मोहामुळे दुसऱ्यांची हत्या करणारा हा मातंग असतो. अभक्ष भक्षण करणारा महार. आजही वीरशैव लिंगायत हे शाकाहारी असण्याचं रहस्य बहुतेक ह्याच्यात आहे. मग 10% मंडळी आपल्यातले मांसाहार करायला लागलेली आहेत, हे खरं आहे, म्हणजे खोटं बोलल्यात काही अर्थ नाही. पण ते मात्र सांगतात, अभक्ष भक्षण करणाराच महार. कूळ कसले, ह्या लोकांचा कसला कूळ? भलं ते उच्चवर्णीयांच्या पोटी जन्माला आले असतील, त्यांचे कूळ कोणते? आणि आमच्या शरणांचे जे हे सगळं पाळतात तेच आमचे शरण कुलीन आहेत. आता बघा, असं असताना आणखी बसवेश्वरांचं एक वचन आहे, त्यातल्या 2 ओळी सांगते. वेदाग मंगळू हेळी देहागे नडेवधू हेळीयंते नुडीवधू. म्हणजे काय की वेदांच्या आणि आगमांच्या आज्ञेप्रमाणे आपले वर्तन असले पाहिजेत, असं ते म्हणतात. वेद याचा अर्थ काय आहे? आपण सारखं एक आहे की आपलं वैशिष्ट्य कोणतं आहे बघा. मी सतत सांगते, आम्ही वीरशैव लिंगायत जरी हिंदू स्वतःला म्हणवत असलो तरी आम्ही हिंदूंमधलं कर्मकांड टाळले. आम्ही हिंदूंमधले अतिरिक्त जे काही पूजापाठ आहेत ते टाळलेत, आहे की नाही. 3ऱ्या दिवशी आपण सगळ्या शिवसमाधी करून मोकळे होतो. हे आपलं जे जे आहे ते आपण टिकवलंच पाहिजेत. आणि म्हणून आता इथे बघा, तुम्हाला आठवत असेल तुमच्यापैकी काही वारकरी, सांगलीला वारकरी संतांची परंपरा आहे. आता जर असं म्हणायचं तर ज्ञानेश्वरांनी एका त्यांच्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे की वेद जो आहे तो कृपण आहे, कंजूस आहे. का कंजूस आहे? वेद कृपणू झाला, 3 वर्णांच्या कामी लागला. त्यांनी काय केलं, तो फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांचाच विचार करतो, स्त्रियांचा आणि तळागाळातल्या लोकांचा करत नाही. मग आता तुम्ही सांगा, जर माऊलींनी असा निषेध केला आहे किंवा तुकोबांचे तर असे अनेक अभंग आहेत, तर या वारकरी मंडळींना सुद्धा तुम्ही वेदविरोधी म्हणणार का? आपण आपल्या समोर असे प्रश्न निर्माण केले पाहिजे. अभ्यास असं सांगतो, आणि हा अभ्यास मी केलेला नाही, ज्यांनी या अभ्यासासाठी संपूर्ण आपलं आयुष्य पणाला लावलं. चांगली सरकारी वकिली सोडली त्या काळात, 1911-12 म्हणजे जो तुमच्या बोर्डिंगचा काळ आहे त्याच दरम्यानचं ही स्थिती आहे. आपली घर विकलं, अन्नान्न करत ज्यांची मुलं बाळं गेली, अत्यंत सधन असून सुद्धा, आणि ते आहेत वचन पितामह डॉक्टर फगू हळकट्टी. वचन पितामहांनी आपल्याला माहीत आहे खूप मोठं काम केलं आहे वचनशास्त्र संग्रहामध्ये. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की 1561 ते 1585 म्हणजे 20,000 वचनांचं मी संपादन केलं. त्यातली फक्त 24 वचनं ही वेदादींवर टीका करणारी आहे. पण काय करणार आहोत सांगा तुम्ही? आता खूप बोलता येण्यासारखं आहे, पण हळूहळू जेवायचं पण सुरू झालं आहे. तर बसवेश्वरांना, ज्यांना बसवेश्वरांचा अवतार मानलं जातं, असं एक संत किंवा एक शरण आहेत दसेवर लिंग. त्यांनी असं म्हटलं आहे बघा की असं कधी झालं आहे का की हिंसा करावी कशी
हे वेद सांगतो का? जयापजयासाठी वाद करावा असं सांगितलं जातं का? पुराणं वाचता वाचता एखाद्या प्राण्याला कसं मारायचं असा द्वेषाग्नी तो पसरवतो का? आणि असं जर नसेल तर एक केलं पाहिजे, कुठलीही गोष्ट वाचताना किंवा कोणाचंही ऐकताना आपण मनाने विचार केला पाहिजे. बसवेश्वरांचं क्रांतदर्शत्व ह्याच्यातच आहे की भगवान बुद्धांनी जे म्हटलंय की आत्तदीप भव, तूच तिचा दिवा आहेस, तूच तुला तपासून पाहिलं पाहिजे. बसवेश्वरांचं एक अत्यंत सुंदर वचन आहे, हाल तोरगे बेल्लद केसरू सक्करय्य मळलू. मला याचा छान अर्थ याच बोर्डिंगनी प्रसिद्ध केलेल्या वचनामधून सापडलेला आहे. खूप सुंदर अनुवाद आहे. ते असं म्हणतात की दुधाच्या काठी, आपल्या सगळ्यांच्या अवतीभोवती असणारी परंपरा कशी आहे? बसवेश्वर लिहितात, दुधाच्या काठी गुळाचा चिखल, शर्करेची रेती, तरंग अमृताचे फेसाळ. वचने आद्य शरणांची ऐशापरी असता, अलग विहीर खोदून खारे पाणी पितो, ऐशा अभाग्या परी न हो माझी मती. मला असं वाटतं बघा, आपण वाद विवाद करत असताना ह्या गोष्टीचं देखील भान ठेवायला पाहिजे की अरे मला एवढी अमृतमयी परंपरा आहे, मी अमृतपुत्र आहे. आणि असं असताना मला जर सामर्थ्य संपन्न राष्ट्राची निर्मिती करायची असेल, समताधिष्ठित समाजाची निर्मिती करायची असेल, हे मी 900 वर्षांपूर्वीचं बोलते. आज आपल्या सुदैवानं भारतीय राज्यघटनेने, भारतीय संविधानाने हे समताधिष्ठित समाजाचं स्वप्न बसवेश्वरांचं साकार केलेलं आहे. ते जर समाजामध्ये उक्ती आणि कृती याच्यामध्ये जर एक वाक्यता आणायची असेल तर मला असं वाटतं बसवेश्वरांच्या विचारांचा आपल्याला मागोवा घेतल्याशिवाय थांबताच येणार नाही. किती साधं तुम्ही बोलता. आता जर तुम्ही इतकं अवघड शिवतांडव स्तोत्र म्हणू शकता तर मला सांगा की जे काही आपल्याला बसवेश्वरांचे मूळ विचार आहेत ते सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणं अवघड आहे का? बसवेश्वर असं म्हणतात बघा की बोलायचं असेल, कसं बोलायला पाहिजे? बोलायचं असेल तर शब्द हवेत जणू धाग्यात गुंफलेले मोती. मोत्यांचं व्हॅल्यू कधी वाढते? त्याचा सर झाला तरच, असे नुसते ठेवले तर नाही चालणार. बोलायचं असेल तर शब्द हवेत लखलखते माणिक. बोलायचंच असेल तर शब्द हवेत निळाईला छेद देणारी स्फटिकाची रेषा. आणि बोल असे हवेत की प्रत्यक्ष ईश्वरानेही ग्वाही द्यावी, होय हे बोलतात ते सत्यपूर्ण आहे. पण मित्रांनो, जर कृतीने उक्तीचा विश्वासघात केला तर कुडल संगमदेव देखील तुमची गय करणार. बघा, आपण जे बोलतोय, वागतोय, आणि आज असं लक्षात येतं बसवेश्वरांनी का बरं ते क्रांतदर्शी ठरले. एक 5-7 मिनिटामध्ये थांबणार आहे. बसवेश्वरांनी असं पाहिलं, जे आज दिसतंय ना तेच त्या काळातही होतं. त्या अर्थाने भारत नाही बदलला. सज्जनांची आत्ममग्नता, मला छान पगार आहे, माझा छान व्यवसाय चाललाय तर मी माझ्या आनंदात मग्न असते, ही सज्जनांची आत्ममग्नता ही घातक असते. बुद्धिवंत जे असतात त्यांनी हेकटपणा केला तर तो घातक असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या माझ्यासारखा जो समाज समूह असतो तो निष्क्रिय असेल तर तो घातक असतो. प्रत्येकाला वाटलं पाहिजे अरे मी माझ्या परीनं त्या रामायणातल्या खारीसारखं एक वचन बसवेश्वरांचं मी आत्मसात करेल. बघा, सगळा समाज बदलेल आणि उद्या भारतातली मंडळी म्हणतील की अरे वीरशैव लिंगायत समाजासारखे शहाणा समाज कुठलाच नाही. हे आपल्याला जर मिळवायचं असेल तर बसवेश्वरांनी काय केलं की त्यांनी मुख्य म्हणजे आजही बघा वेगवेगळ्या बातम्या येतात, त्याच्यात जात नाही, पण आज किती अंधश्रद्धा वाढली आहे. लाज वाटावी असं सगळं मीडियामधून आणि बातम्यांमधून दिसतंय, कोण तो खरा काय काय चाललं. बसवेश्वर मात्र म्हणतायत की ह्याच्या पलीकडे तुम्ही गेलं पाहिजे. प्रत्येक दिवस हा शुभच आहे हे लक्षात ठेवा. काही गरज नाही तुम्ही पंचांग बघण्याची. जर तुमच्या मनामध्ये धमक असेल, मनामध्ये आत्मविश्वास असेल आणि हातात धमक असेल तर प्रत्येक दिवस शुभच असतो. आपण करतो का हो असं, हेही बघायला पाहिजे. आणखी एक आहे बघा, बसवेश्वर हे का सांगू शकले तर असं म्हटलं जातं की बसवेश्वरांना एक खूप छान उपाधी दिली आहे, द्वितीय शंभू. आणि हे द्वितीय शंभू त्यांना, ज्यांचं पारायण तुम्ही करताय त्या मन्मथ स्वामींनी दिलेली आहे.
आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी ते जन्माला आलेत. बसवेश्वरांनाही हे मान्य आहे आणि त्यांच्या समकालीनांना मान्य आहे की बसवेश्वर हे शिवगण होते. अल्लामा प्रभू जे नर्तक समाजातले होते, म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर भटके विमुक्त समाजाचे, अल्लम प्रभूंनी असं म्हटलंय. आणि मजा म्हणजे जेव्हा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाची निर्मिती केली, अनुभव मंडप म्हणजे आत्ता आपण बसलोय असंच होतं, काही मंडप वगैरे काही नव्हता. आज दुर्दैव असं आहे बघा की जिथे बसवेश्वर असे तुमच्या माझ्यासारखे विचारसंवाद करायला एकत्र बसायचे, तिथे आज दर्गा आहे, अर्ध्या भागात दर्गा आहे. एकीकडे आम्ही गणाचारी आहोत म्हणतो आणि दुसरीकडे आमच्याच बसवेश्वरांच्या भूमीवर दर्गा असतो आणि आम्ही काय करतो? शांत बसतो. कारण समूह मनाची निष्क्रियता याचा देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून अल्लम प्रभू म्हणतात, कृतोयुगात होतास तू स्कंद गणेश्वर, त्रेतायुगात होतास तू नीललोहित गणेश्वर. वेगवेगळी नावं आहेत बसवेश्वरांच्या जन्माची. 7 जन्मांची नावं तुमच्याच पुस्तकातून मला मिळालेली आहेत. आणि मग ते प्रत्येक युगात कोण कोण होतं बसवेश्वरही सांगतात की पहिल्या युगामध्ये त्याला शब्द त्यांनी वापरलाय भवांतरी, शिलाद गणेश्वर होतो, दुसऱ्या भवांतरी स्कंद गणेश्वर, नीललोहित गणेश्वर वगैरे वगैरे. मला असं वाटतं बघा, ह्या सगळ्यामुळे काय झालं हो, तर एकीकडे धर्मश्रद्धा जपली गेली. बसवेश्वरांपुढे केवढं मोठं आव्हान होतं की धर्माच्याच चौकटीत राहायचं आणि धर्मामध्ये परिवर्तन करायचं. बसवेश्वरांनी काय केलं बघा, की पहिली गोष्ट जे मी म्हणते की इथे तरुणांची संख्या मला बरीच दिसते आहे, आनंददायी आहे. कारण जर तरुण शक्ती एकत्र आली तरच समाज परिवर्तन होतं हे बसवेश्वरांनी ओळखलं. आणि आज बघा त्यांचा जो अनुभव मंडप आहे, अनुभव मंडपातली तत्त्व सांगायला नको. कायकावर दिलेला भर आहे, शारीरिक श्रमावर दिलेला भर आहे. आजच्या स्टार्टअप म्हणता येईल नाही का, त्यांचा दासोह. तुम्ही मगाशी म्हणालात आमचं जेवण म्हणजे दासोह आहे, म्हणजे काय आहे? एका अर्थाने दासोह म्हणजे CSRची कल्पना आहे अलीकडच्या काळातली. हे आपण आपल्या नवीन पिढीला समजून सांगायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बसवेश्वरांनी काय केलं की ज्या लोकांना मगाशी सांगितलं होलेय म्हणून गावाबाहेर ठेवलं जात आहे, त्या लोकांना लिहित केलं. सामाजिक समरसतेचा पहिला मला वाटतं क्रांतिकारक कोणी असेल तर महात्मा बसवेश्वर आहे. आणि त्यांनी तरुणांना सांगितलं की अरे, लोकांना सांगितलं, जी शहाणी मंडळी होती, सुशीलजींसारखी ज्या मंडळींचा स्वतःचा व्यवसाय असेल त्यांना सांगितलं, अरे ही तरुण मुलं आहेत, त्यांना काहीतरी नवीन व्यवसाय निवडून द्या, स्टार्टअपला प्रेरणा द्या. तरुणांना सांगितलं की अरे तुम्हाला त्या मदत करतील, पण समजा नाहीच मदत मिळाली, मला जे काही माझं बापजाद्यांचं काम आहे ते करावं लागतंय, तर ते कामही तुम्ही करा. एक अनुभव मंडपातला एक तरुण असा होता, त्याचं नाव होतं हेडद मारय्या. आणि या हेडद मारय्याच्या परंपरेने कोणता व्यवसाय चालत आला होता, तर दारूगुत्ता चालवण्याचा. बघा, आपण आजही सांगू का हो की माझा दारूगुत्ता आहे, माझा बार आहे? जरा विचार करू, वीरशैव लिंगायत तरी विचार करतील. आणि मग तो हेडद मारय्यांनी काय केलं की बसवेश्वरांचं तर सांगणं पटलं, आता व्यवसाय तर बदलता येत नाही आहे, आणि म्हणून तो आपल्या दारूगुत्त्यावर येणाऱ्या लोकांना शिवनामाचं महत्त्व सांगायचं. आणि पहिला व्यसनमुक्तीचा प्रयोग बसवेश्वरांच्या नेतृत्वाखाली अनुभव मंडपात झाला. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक मोठा समूह मार्क्सच्या या अगोदर त्यांनी निर्माण केला ना, कायकवे कैलास. राजा, काश्मीरच्या राजाला सुद्धा तिथे प्रवेश मिळाला नाही की तू काय करणार आहेस कायक. शेवटी राजाला लक्षात आलं, अरे मी राज्य करण्यापलीकडे काही करत नाही, शारीरिक श्रम करता येत नाही. आणि मग त्यांनी रानामध्ये जाऊन मोळी विकण्याचं काम केलं, म्हणून तो मोळी गे मारय्या. बघा, मला समाज जोडायचा असेल तर मला शारीरिक श्रमांना प्रतिष्ठा दिली पाहिजे. मला श्रम जोडायचं असेल समाजाला तर मला जे 10 पैसे मिळतात त्यातले 1 पैसा तरी मी समाजासाठी खर्च केला पाहिजे. आणि हे सगळं लक्षात घेतल्यानंतर आपल्याला असंही लक्षात येईल बघा की बसवेश्वरांनी हा जो प्रयोग केला आहे ना अनुभव मंडपाचा, हा केवळ मोक्षासाठी नाही हो,
आपल्या प्रत्येकच भारतीय माणसाला वाटतं, तो कुठल्याही संप्रदायाचा असू दे, मला मोक्ष मिळाला पाहिजे, म्हणजे मरणानंतर देवाकडे जाता येईल. आपला धर्मसंप्रदाय हा एकमेव असा संप्रदाय आहे की जो मरणाचा आणि मोक्षाचा विचारच करत नाही. म्हणून आपल्याकडे असं म्हटलं जातं, मरण ही महानवमी आहे, बसवेश्वरांचं वचन आहे. म्हणून आपण वाजत गाजत त्या विमानातून किंवा माडामधून घेऊन जातो आणि आपण काय म्हणतो, तो शिवस्वरूप झाला. आपल्याकडे कल्पना आहे की हा जन्म हा अखेरचा आहे आणि म्हणून तो कृतार्थ केला पाहिजे. आणि म्हणून बघा की कोण आहेस तू, कोण आहेस, युवनार असं बसवेश्वरांनी नाही विचारलं. त्यांनी त्या काळातल्या समाजाला ठणकावून सांगितलं की अरे तुम्ही त्यांना तू कोण म्हणून बाजूला ठेव, पण आम्ही मात्र कसे आहोत, इव नमव, हा माझाच आहे, हा माझाच आहे. हे माझे पण, हे आपले पण बसवेश्वरांनी जपलेलं दिसतं. आणि म्हणून बघा 12 बलुतेदार किंवा 18 पगड जाती तिथे एकत्र आलेले. पण पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बसवेश्वरांच्या अनुभव मंटपामध्ये मुळात मला गणाचार तत्व आवडत असल्यामुळे असेल, मला असा प्रश्न पडत होता अनेक वर्ष की केवळ एवढ्यासाठीच अनुभव मंटपातली मंडळी एकत्र आली असतील का हो? म्हणजे हा तर आहेच आहे, पण बघा कुठे तो अफगाणिस्तानचा, म्हणजे आजचं अफगाणिस्तान, त्या काळातलं गांधार, आपल्या कौरवांचं अजोड, तिथून शंकरदेव नावाचा माणूस येतोय. इथे काश्मीरमधून तो राजा येतोय, राणी येतोय, कुठल्या तरी भागातली एखादी राजकुमारी बोलते की जिने गोधडी विकण्याचं कायक, गोधडी शिवण्याचं कायक स्वीकारलेलं होतं. किंवा आणखी तुम्हाला असं दिसेल की वेगवेगळ्या भागातून भारतातली लोक ही बसव कल्याणला, आधी मंगळवेढ्याला आणि नंतर बसव कल्याणला एकत्र झाली होती. काय कारण असेल? मला अनेक वर्ष याचा प्रश्न पडला आणि तुमच्या इथे बोलायला यायचं म्हणून मी विचार करत असताना मला एक जो विचार सुचला आहे तो सांगून मी थांबणार आहे. आणि तो विचार मला बसव तत्ववादी, कट्टर बसव तत्ववादी जयदेवीताई लिगाडेंनी दिला. जयदेवीताई लिगाडेंनी तुम्ही जर बघितलं तर शून्य संपादने बसवेश्वरांच्या नंतर 200 वर्षांनी या शिवशरणांचं चरित्र सांगणारे 6 खंड प्रसिद्ध केलेत कर्नाटक सरकारने, आणि महाराष्ट्र सरकारने त्याचा अनुवाद करण्याचं काम तो एका खंडामध्ये महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलं. या सगळ्या निमित्तानं जयदेवीताईंनी असं सांगितलेलं होतं की अनुभव मंटप हे काही केवळ वीरशैव लिंगायतांच्या एकत्रीकरणासाठी नाही आलं, ते तर आहेच आहे. तुम्ही मी इथे एकत्र आलोय, कुठेतरी मुरगा राजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगशी जोडलं गेलो आहे, पण केवळ तोच अर्थ आहे का हो? त्याच्या पलीकडे आणखी काही अर्थ आहे की नाही? जयदेवीताई लिगाडे असं लिहितात की केवळ वीरशैव लिंगायत संप्रदायाच्या रक्षणासाठी बसवेश्वरांनी सगळ्यांना एकत्र आणलं नाही. त्यांच्या पुढे व्यापक हिंदुत्वाच्या रक्षणाचं ध्येय होतं. आणि त्यांनी असं म्हटलंय की 12व्या शतकाच्या सुरुवातीला, म्हणजे बसवेश्वरांच्या या काळात उत्तरेकडे परकीय आक्रमण सुरू झाल्याची चाहूल त्यांना लागली होती. खरं सांगायचं तर अगदी पहिलं आक्रमण आपल्याला झालं इसवी सनाच्या 10व्या शतकामध्ये, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे खरं तर बसवेश्वरांच्या काळापर्यंत जवळजवळ 200-250 वर्ष इस्लामचं आक्रमण आपल्याकडे होतच होतं. त्या सगळ्या खैबर खिंडीतून येत होते. जयदेवीताई असं म्हणतात की त्याची चाहूल शरणांना लागली आणि त्याच्या संभाव्य परिणामांना तोंड देण्याच्या पूर्वतयारीसाठी हे सगळे गणाचारावर निष्ठा ठेवणारे शिवशरण एकत्र आले. त्या पुढे असं लिहितात की दक्षिणेकडे जरी आक्रमणाच्या तीव्रतेची झळ बसली नसली तरी संभाव्य परिणामांचा प्रतिरोध करण्याची जबाबदारी वीरशैव लिंगायत शिवशरणांनी स्वतःच्या शिरावर घेतली. कारण त्यांना माहिती होतं की अहिंसेच्या अतिरेकाने, हे महत्त्वाचं, अहिंसेच्या अतिरेकाने दुष्ट शक्तीचा सुद्धा समर्थपणे प्रतिकार करण्याची अस्मिता समाज पुरुषातून लोप पावलेली आहे.
आणि तो काळ असा होता की देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी, समाजाला सक्षम करण्यासाठी आणि सजग करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी अनोखा असा जो प्रयोग आहे, आज आपण आध्यात्मिक लोकशाही वगैरे म्हणतो, याच्यापुढे जरा आध्यात्मिक लोकशाही म्हणताना मी थोडी थांबणार आहे, कारण हा प्रयोग जो आहे तो प्रयोग हा एका अर्थानं समाजरक्षणाचा गणाचार तत्वाशी संबंधित होता. आणि हा प्रयोग मला वाटतं विचार करा. बराच वेळ झालेला आहे, कदाचित माझ्या बोलण्यातलं काही भाग तुम्हाला आवडणारही नाही. आवडला नाही तर माझ्याशी नक्कीच संवाद करा. संवाद करण्यासाठी मी कायम उपलब्ध असते. मात्र विचार करा, आणि तो जर विचार केला तर आपण सगळेच खरंच आधुनिक बदलत्या भारतामध्ये आपला समाज हा फार वेगळा ठरेल. अनुभव मंडपाचा या अंगाने विचार करण्याची प्रेरणा मला श्री मुरगा राजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगमध्ये संपन्न होणाऱ्या तुमच्या व्याख्यानामुळे मिळाली. त्यामुळे तुमचे मी एकदा आभार मानते. महात्मा बसवेश्वरांना आणि तुम्हाला सगळ्यांना वंदन करते आणि थांबते. धन्यवाद. वीरशैव धर्म आणि लिंगायत धर्म याचा समन्वय साधून 12व्या शतकातील क्रांतदर्शी महात्मा बसवांना आमच्यासमोर उभा केला. धन्यवाद मॅडम. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय उत्कृष्ट असं व्याख्यान आपणाला आज या ठिकाणी ऐकायला मिळालं. शतक महोत्सवी श्री मुरघराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंग सांगली आयोजित जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव सप्ताह आजपासून सुरू झालेला आहे. त्यामध्ये सकाळी 7 वाजता परमरहस्य ग्रंथ पारायण सुरू झालेलं आहे. आज फक्त 2च ओव्या झालेल्या आहेत. अजूनही आपण उद्यासुद्धा या पारायणाला बसू शकता. जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं अशी विनंती आहे. बसा व्याख्यानमालेमधील आज पहिलं पुष्प संपन्न झालेलं आहे. उद्या मंगळवार 14 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता उद्याचे वक्ते आहेत माननीय ॲडव्होकेट उदयकुमार मोरे, हे शिरोळहून येणार आहेत. त्यांचा विषय आहे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब. एक ऐतिहासिक विषय आहे. ऐतिहासिक विषय सगळ्यांना माहिती असतो, पण वेगळ्या पद्धतीनं ॲडव्होकेट उदयकुमार मोरे आपणासमोर उद्या मांडणार आहेत. त्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचं आहे. आज आपणासमोर आपणाला एक जबाबदारी देणार आहे. आज जेवढे जण उपस्थित आहात, आपणा सर्वजण आपण उद्या येताना 10 लोकांना घेऊन यायचं आहे. कोण कोण आणणार हात वर करा. म्हणजे मला उद्या आचार्याला महाप्रसाद त्या दृष्टीनं करायला सांगायला बरं. लक्षात ठेवा, नक्की आणणार ना. यानंतर नेहमीप्रमाणे बसवानांची आरती होईल. आरती झाली की प्रसाद होईल. तत्पूर्वी आजच्या या पहिल्या पुष्पाचा गोड असा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम जयंती उत्सव समितीच्या महिला अध्यक्षा माननीय सौ अनुपमाताई मानेपुरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शरणो शरणार्थी. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती सप्ताह ह्या दिवसाचं पहिलं पुष्प डॉक्टर श्यामा घणसे यांनी विणलेलं आहे आणि त्यांनी अतिशय सुंदर अशी माहिती आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे. त्यांच्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करत आहे. आणि सगळ्यांचे उपस्थित राहिले त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करते.
सर्वांनी आभार गोड मानून घ्यायचा आहे. आरतीसाठी आपण सर्वांनी उभं राहायचंय. Head, shake head. जय गुरु बसवेशा, जय तू जगद्गुरु बसवेशा. जय गुरु बसवेशा, जय तू जगद्गुरु बसवेशा. जंगम रूप तू बसवेशा, जगदोदारक बसवेशा. कल्याणकारी बसवेशा, कारुण्यमूर्ती बसवेशा. कायक योगी बसवेशा, कैवल्यदाता बसवेशा. जय गुरु बसवेशा, जय तू जगद्गुरु बसवेशा. निर्गुण रूपा बसवेशा, दिशकल लिंग तू बसवेशा. आकार उकार मकार मूलक ओंकार तुची बसवेशा. जय तू जय गुरु बसवेशा, जय तू जगद्गुरु बसवेशा. परम प्रभू तू बसवेशा, पतित पावन बसवेशा. भक्तांचा प्राण बसवेशा, भवभयतारक बसवेशा. जय गुरु बसवेशा, जय तू जगद्गुरु बसवेशा. किंकर तुची बसवेशा, शंकर तुची बसवेशा. मूढ मानवाचा मदरता, महादेव तू बसवेशा. जय गुरु बसवेशा, जय तू जगद्गुरु बसवेशा. अनहुनी सान तू बसवेशा, महत्महीयन बसवेशा. शरण हृदयस्थ बसवेशा, धाव धाव तू बसवेशा. धाव धाव तू बसवेशा, धाव धाव तू बसवेशा. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय.